जनता इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजची सायखेडा या ठिकाणी आज भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला। याप्रसंगी स्वामी कमलाकांताचार्य महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। तसेच स्वामी कृष्णाचार्य महाराज यांच्या 90व्या जयंतीनिमित्त 90 रोपांचे वृक्षारोपण यावेळी करण्यात आलं। ध्वजारोहण आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाल्यानंतर उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष स्वामी कमलाकांताचार्य महाराज आणि माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष विजय अण्णा काळे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं उपस्थित पाहुण्यांना स्नेहभोजन देण्यात आलं। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती जगन्नाप्पा कुटे, सायखेडा सोसायटी चेअरमन सुनील कुटे, विहन नाईक संस्थेचे संचालक उद्धव नाना कुटे, सरपंच संदीप कुटे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष महेश कुटे, प्रिन्सिपल NK निकम सर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना अधिक माहिती दिली। आजचे सायखेडा बालाजी संस्थानचे मठाधिपती कृष्णमाचार्यजी महाराज यांची आज 90वी जयंती, त्यानिमित्ताने स्वामी कमलाकांताचार्यजी महाराज, स्कूल कमिटीचे अध्यक्ष विजयजी कारे या दोघांनी आज आपल्या सायखेडा विद्यालयाच्या जनता इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आपण जर तसं बघितलं, ही शाळेची भव्य वास्तू आपण या ठिकाणी बघत आहात। शाळेच्या वरिष्ठ महाविद्यालयाची जागा बघितली आहे तर ती स्वामी कृष्णमाचार्य अर्थात बालाजी संस्थान यांनी विनामोबदला 5 एकर शाळेचं दान या ठिकाणी केलेलं आहे। विद्यालयाचे प्राचार्य या ठिकाणी आमचे मित्र NK निकम सर यांनी आजच्या या कार्यक्रमाचं फार सुंदर आणि चांगलं असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी सायखेडा गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, बाजार समितीचे उपसभापती, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, अध्यक्ष, सोसायटीचे चेअरमन सर्वच जण या विद्यालयाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेत। तसंच आजचा या स्वामी षटकोबाचार्य महाविद्यालयामध्ये देखील वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। बालाजी संस्थाच्या बाबतीत अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय मदत या संस्थांच्या वतीनं आजचे जे मठाधिपती आहेत महंत 1008 कृष्णमाचार्यजी कमलाकांताचार्यजी महाराज हे अहोरात्र या सामाजिक सेवेमध्ये गुंतलेले असतात। कुणाला शिक्षणासाठी पैसा लागत असेल, कुणाला दवाखान्यासाठी पैसा लागत असेल, कुणाच्या लग्नामध्ये अन्नदान कमी पडलं असेल, अशा वेळेला नेहमीच बालाजी संस्थान हे मोठे अग्रेसर पुढे होऊन पहिल्या नंबरने काम करत असतं। तसंच या शालेय विद्यार्थ्यांना संस्कृत पठण स्पर्धा, त्यासाठी महिलांसाठी होम न्यूज स्पर्धा, नवरात्रामध्ये गरबा स्पर्धा, अशा विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी एक खुलं व्यासपीठ या बालाजी संस्थाने या ठिकाणी उपलब्ध करून दिले। आपण बघतात शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी मविप्र समाजाच्या जनता इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज सायखेडा या ठिकाणी आपण उभे आहोत। समुदाय सहभाग दिवस, तिथी भोजन, स्नेहभोजन स्वामी कृष्णाचार्य महाराज यांना विनम्र अभिवादन या मराठा विद्याप्रसारकच्या संस्थेने व सर्व शिक्षकांनी या ठिकाणी केलेले आहेत। आमचे पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती जगन्नाप्पा कुटे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। जगन्नाप्पा, आपण काय सांगू शकाल या उपक्रमाबद्दल? आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि ह्या 15 ऑगस्टच्या दिवशी आमचे वैकुंठवासी कृष्णमाचार्य महाराज यांची 90वी जयंती, त्या जयंतीच्या निमित्ताने आज या ठिकाणी अनेकविध कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं। ध्वजारोहण या ठिकाणी झालं, ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाला, NCCची परेड झाली आणि आज विशेष म्हणजे कृष्णमाकांताचार्य महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने कमलाकांतजी महाराज यांनी या ठिकाणी स्नेहभोजनाचा जो इथं या ठिकाणी कार्यक्रम ठेवला। तसेच आमचे शालेय व्यवस्थापन समिती, शालेय समिती विजय कारे, नितीनजी गावले, सोसायटीचे माजी चेअरमन राजेंद्रजी कुटे, सुरेशजी कारलेकर, खर्डेताई आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिक्षकवृंद, आमचे मित्र, या शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य निकम सर यांनी देखील या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कष्ट घेऊन हा भारतीय स्वातंत्र्य दिन हा खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी त्यांनी साजरा केला आणि अतिशय चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी निकम सर करत असतात। मी सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय। तसंच आपल्या आजच्या या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या
माजी उपाध्यक्षा व नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपसभापती निर्मलताई खर्डे, अखिल भारतीय काँग्रेसच्या त्या प्रदेशाध्यक्ष आहेत, माजी प्रदेशाध्यक्ष आहेत, त्या देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. ताई, मी आपल्याला विचारू शकतो की आजचा हा जो उपक्रम बालाजी संस्थानचा चालू आहे याबद्दल आपण थोडक्यात काय सांगू शकाल? बालाजी संस्थान हे कायमच सायखेडासाठी अग्रेसर आहे. इथल्या परिसरात कायम त्यांचे नवीन नवीन उपक्रम चालू असतात आणि त्यांनी आज ह्या शाळेसाठी भोजन दिलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि त्यांनी असंच त्यांचे कायम कार्यक्रम चालूच असतात, म्हणजे तर त्यांनी असंच कायम आम्हाला. राजेंद्रजी कुठे आहेत, आपण या उपक्रमाबद्दल थोडक्यात काय सांगू शकाल? प्रथम मी सगळ्यांना 15 ऑगस्टच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आणि कृष्णमाचार्य महाराजांचा जो 19वी जयंती आहे त्या जयंतीनिमित्तानं सर्वांना जे स्नेहभोजन दिलं आहे, मी तर असं म्हणाल बाबाजींनी इतकं दान केलं आहे का परिसरात यांचे इतका दानशूर माणूस भेटणं ही सायखेड्याचं भाग्य समजतो. यांनी 5 एकर स्वतःची अशी मालकीची जागा संस्थेला दिली. तिथं मोठं सिनियर कॉलेज उभं राहिलेलं आहे. अतिशय गोड असा त्यांचा झुल्याचा कार्यक्रम होतो. बाबाजी अतिशय उत्कृष्ट असं काम करत आहे. मी त्यांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि त्यांनी दर वाढदिवसाच्या जयंतीच्या निमित्तानं बालगोपालांना असंच जेवण देऊ अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद राजेंद्र कुटे. या ठिकाणी विद्यालयाचे प्राचार्य आहेत, स्वामीजी आहेत. या अन्नदानामध्ये ज्यांनी सहभाग घेतला ते स्कूल कमिटीचे अध्यक्ष आमचे मित्र विजयजी कारे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. विजयजी कारे, आपण याबद्दल उपक्रमाबद्दल काय सांगू शकाल? सर्वप्रथम कृष्णमाचार्य महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करतो. आणि आजचा जो 15 ऑगस्टचा कार्यक्रम झाला, अगदी केंद्राने सुचवल्याप्रमाणे का विद्यार्थ्यांना स्नेहभोजन हे दिलं गेलं पाहिजे शाळेमार्फत. तर आम्ही दोन्ही अध्यक्ष, ज्युनियर कॉलेजचे अध्यक्ष कमलाकांतजी महाराज असतील आणि मी स्वतः, आम्ही दोघांच्या संयुक्त विद्यमानाने आज विद्यार्थ्यांना 700 ते 800 विद्यार्थ्यांना आम्ही स्नेहभोजन दिलं. याच्यात सर्वात मोलाचा वाटा आमचे प्राचार्य निकम सर यांनी आम्हाला सुचवल्याप्रमाणे आम्ही त्या पद्धतीनं स्नेहभोजन दिलं आहे. आणि या परिसरातील उपस्थित पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती असतील, सुरेशजी खमानकर असतील, सुरेश कार्लेकर असतील, राजेंद्र कुटे असतील, सर्वच आमचे नितीनजी गावले असतील, सर्वांचं आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने आणि विद्यार्थ्यांचं स्वागत करतो आणि थांबतो. आज या ठिकाणी बघू शकतात की 15 ऑगस्टचा सायखेड्यामध्ये दरवर्षी सायखेडा ग्रामस्थांचं एक वैशिष्ट्य आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत ते जनता इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेज यापर्यंत 10 ते 15 ठिकाणी सर्व ग्रामस्थ हे अगदी आवर्जून या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असतात. आज जयंतीच्या निमित्ताने आपण बघू शकतो की आमच्या विद्यार्थिनी या ठिकाणी स्नेहभोजनाचा आस्वाद घेत आहे. आपण या मुलींकडे बघू शकतात. बेटा, तू काय सांगू शकशील? तुला काय वाटलं या जेवणाबद्दल? बोल. खूप छान कार्यक्रम झाला. मला अभिमान वाटतो की मी या शाळेत शिकते. अरे वा, खूपच छान. बघूया, आपण अजून विद्यार्थी बघतोय अगदी आनंदाने वरण भात उसळ बुंदीचा त्या या ठिकाणी आस्वाद घेत आहेत. बेटा, तुला काय वाटतं याबद्दल? बोल काहीतरी बोल. कसा वाटला कार्यक्रम? छान वाटलं ना. अच्छा, या ठिकाणी आमच्या शिक्षिका देखील आहेत. मॅडम, नाव काय? शिंदे मॅडम आहेत. आपण त्यांना विचारूया त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे या कार्यक्रमाबद्दल. आजचा हा आमचा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साही, म्हणजे प्रत्येक वर्षीच्या तुलनेत अतिशय सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे. आणि स्वामी कृष्णमाचार्य महाराजांच्या 90व्या पुण्यतिथीनिमित्त जयंतीनिमित्त जो काही आमच्या विद्यार्थ्यांना जेवणाचा आस्वादाचा कार्यक्रम मिळालेला आहे, तोही विद्यार्थी एकदम आनंददायी म्हणून त्याचा स्वीकार करताय. त्याबद्दल धन्यवाद मॅडम. आपण बघू शकतात की सगळे शिक्षकवृंद, सर्व शिक्षिका, सर्व शिक्षकेतर कर्मचारी हे सर्व या ठिकाणी आनंदाने उत्साहात या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत. पुनश्च एकदा मी बालाजी संस्थान, स्वामी कमलाकांताचार्यजी महाराज यांच्या वतीने आणि जनता इंग्लिश स्कूल सायखेडा वरिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने सर्व ग्रामस्थांचे आणि विद्यार्थ्यांचे हार्दिक असं स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वागत करतो आणि आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज कृष्णकांतजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज सायखेडा कॉलेज येथे वृक्षारोपण झालेले आहे. त्यामध्ये सगळं स्कूल कमिटी अध्यक्ष आणि सर्व व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते आणि सायखेडा सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते. भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 78वा दिन
या निमित्ताने स्वामी कमलाकांतजी महाराजजी यांनी 90 वृक्षांचं जे लागवड करण्याचं जे ध्येय ठेवलं होतं ते आज पूर्ण केलं आहे त्यांनी. आणि भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मी सर्व भारतीयांना शुभेच्छा देतो. श्रीमन्नारायण. आज 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. योगायोग असा का महाराजांची जयंतीचा पण 15 ऑगस्ट हाच दिवस असल्यामुळे त्यांच्या 90व्या जयंतीनिमित्त 90 वृक्षांचं वृक्षारोपण करण्याचा मानस आम्ही केलेला होता. आणि तो मानस आपल्या जनता इंग्लिश स्कूल व स्वामी षटकोपाचार्य कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयाच्या क्रीडांगणात तो पार पडला. व अन्नदान थोडं महाराजांच्या हिशोबाने झालं पाहिजे निमित्ताने, त्या हिशोबाने सर्व विद्यार्थ्यांना, आलेल्या पाहुण्यांना, शिक्षकांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम ह्या शाळेत ठेवलेला होता. त्याचा आनंद सगळे घेत आहेत. जय श्रीमन्नारायण. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.